brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 28 जानेवारी 2026 अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. पण त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राजकारणाची, आणि मग अशाही चर्चा सुरू झाल्या की खरंच याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे का, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स झालेले होते का, विमान खरंच खराब होतं का, किंवा यात हे मुद्दाम जे आहे ते केलं गेलेलं आहे का. आणि हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओतनं फॅक्ट चेक करून घेणार आहोत. DGCA यांनी जी प्रेस नोट दिलेली होती किंवा त्यांनी जो एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स सांगितलेला होता, तो सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि सीसीटीव्ही हे एकमेकांना मॅच होत आहे का. त्याचबरोबर ज्या वेळेला अजित पवार मुंबईवरनं बारामतीकडे निघालेले होते त्या संपूर्ण वेळेत काय झालेलं होतं तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. चर्चा तर अनेक होत आहेत, पण अजित पवार हे ज्या वेळेला मुंबईवरनं निघाले तिथपासनं त्यांचं विमान बारामती जवळ येईपर्यंत नेमकं काय काय घडलेलं होतं, काय काय या सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स मध्ये सांगण्यात आलेलं आहे ते आपण समजून घेऊयात पुन्हा एकदा. सो याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बारामती इज अन अनकंट्रोल्ड एअरफील्ड अँड ट्रॅफिक information is provided by the instructors/pilots from the flying training organizations at Baramati as per the statement of the person manning the ATC. Following are the sequence of events. ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल, यांची जी व्यक्ती तिथं त्यावेळेला होती त्यांनी हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स जो आहे किंवा हा जो घटनाक्रम आहे तो सांगितलेला आहे, आणि त्या घटनाक्रमात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. 28 January 2026. On 28th Jan 2026, the aircraft VISSK first came in contact with Baramati at 8:18 IST. 8:18 त्यांचा सगळ्यात पहिले कॉन्टॅक्ट जो आहे तो झालेला होता. त्याच्यानंतर द एअरक्राफ्ट नेक्स्ट कॉल वॉज ॲट 30 NM इनबाउंड टू बारामती and they were released by Pune approach. They were advised to descend in visual meteorological conditions at pilot's discretion. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांनी नंतर पुन्हा एकदा फोन जो आहे तो झालेला होता बारामतीमध्ये, आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की तुम्हाला कशी कंडिशन तिथे दिसतेय, तुम्हाला जर रनवे दिसत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही लँडिंग करा किंवा त्या पद्धतीनं तुम्ही डिसिजन घ्या, असं त्यावेळेला सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. त्याच्या पुढे काय झालं, The crew inquired about the winds and visibility and they were informed that the winds were calm and visibility was around 3000 meters. म्हणजे काय, त्यांनी असं सांगितलेलं होतं की तिथे जे वारं आहे ते चांगली कंडिशन आहे, आणि त्याचबरोबर जी विजिबिलिटी आहे म्हणजे दृश्यमानता आहे ती दृश्यमानता ही 3000 मीटर्स इतकी आहे, म्हणजे साधारण 3 किलोमीटर इतकी विजिबिलिटी तिकडे त्यावेळेला लँडिंग वेळेस होती. त्याच्या पुढे नेक्स्ट द aircraft was reported on the final approach of runway 11 and the runway was not in sight to them. They initiated a go around in the first approach. म्हणजे ज्या वेळेला ते पहिल्यांदा लँडिंग साठी म्हणून रनवे 11 जवळ गेले, रनवे 11 जवळ गेले, त्यावेळेला तिथे त्यांना दृश्यमानता नव्हती, आणि याच्यामुळेच त्यांनी एक गो अराउंड जे आहे ते केलं. हे एक प्रोटोकॉल असतो की जर तुम्हाला जर दृश्यमानता नसेल तर साधारण पुन्हा एकदा एक फेरी मारून परत यायचं असतं. सो तसं या विमानानं सुद्धा केलेलं होतं. आफ्टर गो अराउंड द एअरक्राफ्ट वॉज आस्क्ड अबाउट इट्स पोझिशन अँड क्रू रिपोर्टेड ऑन फायनल अप्रोच ऑफ रनवे 11. म्हणजे काय, ज्या वेळेला ते फेरी घेऊन पुन्हा आले त्यानंतर ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला क्रूला त्यांची जी पोझिशन आहे त्याच्याबद्दल विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही आता नक्की कुठे आहात, आणि त्यानंतर क्रूनी म्हणजे कोण तर पायलट आणि को पायलट यांनी असं सांगितलेलं होतं की ते रनवे 11च्या फायनल अप्रोच म्हणजे जी पोझिशन असते जिकडनं ते लँडिंगला सुरुवात करतात तिथपर्यंत आलेले आहेत. Then they were asked to report the runway in sight. They replied, runway is currently not in sight. Will call when runway is in sight. म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं की त्यांना विचारलेलं होतं की तुम्हाला रनवे दिसतोय का, तुम्हाला धावपट्टी जी आहे ती धावपट्टी तुम्हाला दिसतीये का. त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलेलं होतं पायलटनी की आत्ता मला धावपट्टी दिसत नाहीये, ज्या वेळेला मला धावपट्टी दिसेल मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. त्याच्यानंतर अगदी काही सेकंदांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला रनवे जो आहे तो दिसतोय. The aircraft was cleared to land on runway 11 at 8:43 IST. However, they did not give a read back of the landing clearance. म्हणजे काय तर रनवे 11 वरती 8:43 मिनिटांनी त्यांनी जो क्लिअरन्स आहे तो दिलेला होता 8:43 आणि त्याच्यानंतर जो प्रोटोकॉल असतो की ज्या वेळेला तुम्हाला लँडिंगसाठी सुद्धा क्लिअरन्स दिला जातो, त्यानंतर जेव्हा तुम्हाला लँडिंग तुम्ही करा असं सांगितलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना ओके किंवा कॉपी दॅट किंवा अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा आम्हाला तुमचं इन्स्ट्रक्शन कळलेलं आहे असा एक रीडबॅक द्यायचा असतो, तो देण्यात आलेला नव्हता.
आता हे म्हटलं जातंय की या घटनाक्रमामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी गडबड आहे. तर आपण सीसीटीव्ही जे आहे ते सुद्धा बघणार आहोत आणि ते सीसीटीव्ही बघून आपल्याला आणखीन क्लॅरिटी येईल या टायमिंग्स बद्दलची. सो इथे आपण जर हे सीसीटीव्ही बघितलं तर आपल्याला दिसतं की हे जे विमान आहे ते विमान 8:43 आणि 8:44 आपल्याला इथे टाइम दिसतोय. सो आपण सुरुवातीचा टाइम जर बघितलं तर 8:43 ला त्यांना लँडिंगसाठीचा जो क्लिअरन्स आहे तो देण्यात आलेला होता, असं त्या प्रेस नोटमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि 8:44 ला आपण जर साधारण बघितलं तर हे विमान जे आहे ते अचानक आडवं झालेलं आहे. म्हणजे जसं त्यांनी म्हटलेलं आहे की जो रीडबॅक आहे तो देण्यात आला नव्हता, तर तो रीडबॅक जो आहे तो कदाचित 8:44 या सेकंदाला दिला गेला असता पायलटकडनं, पण तसं झालं नाही. कारण हे विमान जे आहे ते त्यावेळेलाच आपण बघतो की विमान जे आहे ते पलटी होतं. आपण पुन्हा एकदा बघूया. हे बघा, इथे बरोबर त्याच मिनिटात त्याच सेकंदाला 8:43 नंतर 8:44 ला हे विमान जे आहे ते आडवं झाल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. देन याच्यानंतर काय झालं, जे एटीसीच्या व्यक्तीने सांगितलं की द एटीसी सॉ द फ्लेम्स अराउंड द थ्रेशोल्ड ऑफ रनवे 11 ॲट 8:44. द इमर्जन्सी सर्व्हिसेस वर रश्ड टू द क्रॅश साईट. त्याच्यानंतर द रेकेज ऑफ द एअरक्राफ्ट इज लोकेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द रनवे बीम थ्रेशोल्ड ऑफ रनवे 11. म्हणजे आता आपण जर सीसीटीव्ही पुढे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की साधारण 8:44 ला हे विमानचा जो ब्लास्ट आहे तो आपल्याला पहिला छोटा ब्लास्ट इथे बघायला मिळतो. त्याच्यानंतर हे पहिलं सीसीटीव्ही, त्याच्यानंतर हे दुसरं सीसीटीव्ही आपण बघतो की 8:46 सेकंड्सचं हे साधारण आहे, जेव्हा आपल्याला आणखीन एक मोठा ब्लास्ट झाल्याचं इथे बघायला मिळतं. आणि त्या ब्लास्ट नंतर मग ही जी बातमी आहे ती समोर आलीच होती की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात जो आहे तो झालेला आहे. जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडनं सुद्धा हे सांगण्यात आलेलं होतं की नेहमी विमानाचा आवाज येतो तसा आवाज आम्हाला यावेळेला आला नाही, पण 2 ते 3 म्हणजे 3-4 वेळेला साधारण छोटे छोटे ब्लास्ट जे आहेत ते झाले आणि मग शेवटी एक मोठा भडका उडाला. त्यावेळेला आम्हाला कळलं की काहीतरी झालंय आणि आम्ही धावत त्या क्रॅश साईट वरती गेलो, पण तोपर्यंत ती आग इतकी पेटलेली होती की आम्हाला या सगळ्यामध्ये काहीच करता आलं नाही. सो ही जी आहे माहिती मी तुम्हाला सांगितलेली, ही माहिती आत्ताची ऑफिशियल माहिती आहे. आत्ता या सगळ्याबाबत इतकीच माहिती आहे. त्याच्या पलीकडे कुठलीही कॉन्ट्रोवर्सी किंवा कुठल्याही चर्चेला फारसा अर्थ उरत नाही, कारण त्याचे कुठले प्रूफ्स नाही आहेत. याच्यानंतर आणखीन एक घडामोड काय झाली की किंवा ज्या एटीसीची जी व्यक्ती होती त्यांनी माध्यमांनी जेव्हा त्यांना संपर्क केला त्यावेळेला ते असं म्हणालेले होते की जी को पायलट होती शांभवी, तिचे शेवटचे काही शब्द जे आहेत ते सुद्धा आम्हाला ऐकू आलेले होते. ओ शिट असं ती म्हटलेली होती. पण मेडे जो कॉल असतो तो मेडे कॉल देण्यात आलेला नव्हता. म्हणजे ज्या वेळेला आपण बघितलं की 8:44 ला साधारण जे विमान आहे ते पलटी खातं आणि ते नंतर खाली तिरकं जाऊन पडतं. हे आपण फोटोजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ते फोटो सुद्धा मी इथे अटॅच करते. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे क्लिअर होतं की शांभवीचे शेवटचे शब्द काय होते, तर ते सुद्धा एटीसीच्या त्या व्यक्तीनं सांगितलेले होते. पण उर्वरित ज्या काही चर्चा आहेत त्यांना सध्या कुठलाही अर्थ उरत नाही, कारण की त्याचं कुठलंही प्रूफ जे आहे ते आलेलं नाहीये. आणखीन एक अपडेट याच्यामध्ये जी दुसऱ्या दिवशी आली ती अशी होती की जो ब्लॅक बॉक्स असतो ज्याच्यामध्ये पायलट आणि को पायलट यांच्यातला संवाद किंवा तिथे झालेला संवाद जो असतो तो रेकॉर्ड होतो, तो ब्लॅक बॉक्स जो आहे तो रिकव्हर झालेला आहे आणि त्याची तपासणी जी आहे ती सुरू आहे. सो त्याचा जो रिपोर्ट आहे इन्व्हेस्टिगेशनचा तो सुद्धा समोर येईल. पण आत्ताच्या घडीला याच्या व्यतिरिक्त कुठलीही माहिती समोर आलेली नाही अजित पवारांच्या या अपघाताबद्दलची. ही जी माहिती आहे आणि हे जे सीसीटीव्ही आहे सध्या इतकंच अवेलेबल आहे. सो ही सध्याची माहिती आहे आणि हा संपूर्ण घटनाक्रम होता ज्या वेळेला अजित पवार मुंबईपासून बारामतीपर्यंत पोहोचले आणि त्यांचा अपघात झाला. पुढे काय झालं हे आपण सगळं बघितलं. त्यांचे जे विधी आहेत ते झाले होते. सुमित्रा पवारांनी त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ जी आहे ती सुद्धा आता घेतलेली आहे. विविध चर्चा आहेत, विविध कॉन्ट्रोवर्सीज आहेत, पण सध्याची ही इतकीच माहिती आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.